महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1 महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं की जेव्हा महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट येईल त्यावेळेस महाराष्ट्र सरकार त्यांच्यासाठी कर्जमाफी घेऊन येईल। आता मला मुख्यमंत्री महोदयांना विचारायचंय की त्यांची कर्जमाफी करण्याची किंवा दुष्काळाची नेमकी सीमा काय आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। साहिल जोशी मुंबई तक अर्थात आज तकचे पत्रकार त्यांनी प्रश्न विचारला होता की शेतकऱ्यांनी आता कर्जमाफी होणारच नाही असं गृहीत धरायचं का। त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना असं म्हणाले होते की हे बघा 5 वर्षात एकदा आम्ही कर्जमाफी करणार आहोत, वारंवार तर आम्हाला कर्जमाफी करता येणार नाही। त्यामुळे आता जी मी फोरकास्ट घेतलेला आहे, फोरकास्ट चांगले आहे म्हणजे काय, पीक पाणी चांगलं आहे, हवामान चांगले आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। आता शेतकऱ्याला ती गरज नाही। जेव्हा दुष्काळ पडेल त्यावेळेस आमचं सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी करेल आणि आम्ही आताच जर ती कर्जमाफी केली तर उद्या आमची जी क्षमता आहे ती आम्ही एक्झॉस्ट केलेली असू, म्हणजे आमच्यातली जी क्षमता आहे कर्जमाफी करण्याची ती आम्ही एकदाच करू शकतो, ती आम्ही गमावलेली असू, अशा पद्धतीचं या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटले होते। मुख्यमंत्र्याबद्दल जरा व्यवस्थित बोललं पाहिजे म्हणून मी व्यवस्थित बोलतोय। शब्द तर खूप विचित्र येत आहेत, परंतु लबाड हा शब्द काय असंवैधानिक नाहीये आणि ते लबाडीचं प्रमाण मी तुम्हाला सांगतो। निवडणुकीच्या आधी यांचे भाषण काढून ऐका, ते म्हणाले होते की निर्णय झालेला आहे, फक्त सत्ता द्या, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा कोरा। त्याच्यानंतर निवडून आल्या आल्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्या पहिलीच पत्रकार परिषद, त्याच्यामध्ये विचारलं की लवकरच कर्जमाफी संदर्भात निर्णय घेणार आहोत। हिवाळी अधिवेशनामध्ये तीच भूमिका, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तीच भूमिका, पावसाळी अधिवेशनामध्ये तीच भूमिका। फार झाला तर एक समिती नेमली, त्या समितीच्या माध्यमातून चाटा मारणं सुरू आहे। अजितदादा एकीकडे दम देतात, बावनकुळे भुलवट ठेवतात आणि मुख्यमंत्री म्हणतात की योग्य वेळ योग्य वेळ योग्य वेळ, आणि मग याच्यातनं त्यांनी योग्य वेळ काढली की आम्हाला द्यायचंय, 5 वर्षात एकदाच आम्ही देऊ शकतो, त्याच्यामध्ये आम्हाला जेव्हा शेतकऱ्यावर दुष्काळ पडेल तेव्हा द्यायचंय। माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला थोडी जरी शेतकऱ्यांची कदर असेल तर जुलै ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 लाख हेक्टरवर शेती पिकाचं नुकसान झालं। 49 लाख हेक्टर आपल्याकडं सोयाबीन आहे, 38 लाख हेक्टर आपल्याकडं कापूस आहे, इतर पिकं आहेत, ते पिकांचं होत्याचं नव्हते ते झालेले आहेत। आणि आता जे मागचे 4 दिवसाची आकडेवारी आहे त्या 4 दिवसामध्ये 4 लाख हेक्टर पेक्षा जास्त शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। तुम्ही बातम्यांवर हे सुद्धा बघत असाल की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वडे नाले तर भरून वाहतातच, परंतु वरती कपाशीचा फक्त शेंडा वरती उघडा आहे, त्या कपाशीमध्ये शेतकरी पोहतायत। सोयाबीनच्या शेत पूर्ण गाऱ्यानं भरलं, पूर्ण ते कुजलं सडलं, त्याच्यामधला गारा आपल्या उरावर बडून 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 शेतकरी त्याच्या व्यथा वेदना मांडतोय। अनेक शेतकरी जीव द्यायला पळालेले आहेत, दुसऱ्या लोकांनी त्यांचं शूटिंग काढलेलं आहे, त्यांना पकडून आणलेलं आहे। मग इतकी भयावह परिस्थिती असताना पंजाबचा मुख्यमंत्री जर 20,000 रुपये एकरी 20,000 रुपये एकरी जर देऊ शकत असेल तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पंजाबपेक्षा आपली आर्थिक परिस्थिती चांगली असताना फक्त जिरायतीला 8,000 रुपये 2.5 एकराला फेकून मारतोय, बागायतीला 17,000 रुपये 2.5 एकराला फेकून मारतोय आणि फळबागेला 22,500 रुपये 2.5 एकराला फेकून मारतोय। मागच्या वर्षी निवडणूक होती म्हणून निकष वाढवले होते, परत आता निवडणूक जिंकली, निकष कमी पडले। मला असं वाटतं महाराष्ट्रावर दुष्काळ नाही, तुमच्यावर एकदा मतांचा दुष्काळ पडला ना तेव्हा तुम्ही भानावर याल। इतकी लबाडी, इतकं पाप कुठं फेडाल, इतका असंवेदनशील, इतका शेतकरी होरपळतोय, मरतोय, त्याच्या वेदनाला अक्षरशः त्याला सीमाच राहिल्या नाहीत कुठल्या, इतकं प्रचंड नुकसान होतंय। असं असताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा पालक इतका कसा असंवेदनशील असू शकतो? माझ्याकडे शब्द, आय हॅव नो वर्ड, माझ्याकडे शब्दच नाही। मुख्यमंत्र्याबद्दल असं बोलू नये, परंतु फक्त सत्तामेव जयते, खुर्चीसाठी काय पण, बाकी कोणी मेलं बी तर त्या मेल्यावरचं टाळू आम्ही म्हणजे लोणी खाणार, परंतु शेतकऱ्याकडे बघणार नाही। काय वाटतं लिहा कमेंट्स मध्ये। तुमच्या आमदार खासदारापर्यंत जाऊ दे जरा हा व्हिडिओ। धन्यवाद।